सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य किशोर जोरगेवार यांनी बियाण्याच्या संदर्भात जो प्रश्न उपस्थित केला, ही बाब सत्य आहे की अशा पद्धतीच्या तक्रारी वारंवार येत असतात। त्यामुळे यामध्ये मागच्या अधिवेशनामध्ये एक प्रश्न उपस्थित झाला होता आणि आपण विधिमंडळाच्या सदस्याची माननीय मंत्री महोदय, मी यांनी सर्व लोकांनी या संदर्भात एक कमिटी केली, त्याच्या बैठका घेतल्या आणि या संदर्भामध्ये एक नवीन एसओपी आम्ही या ठिकाणी निर्धारित करत आहोत, जेणेकरून अशा पद्धतीचं कुठल्याही बियाण्याचं जर उगवण क्षमता कमी झाली तर त्या संदर्भामध्ये पहिले गुणवत्तेची चाचणी आणि शेतकऱ्यांचं कुठलंही नुकसान होणं या संदर्भामध्ये आपण नवीन एसओपी करत आहोत। त्याचा अभ्यास सुरू आहे आणि लवकरच या संदर्भामध्ये शासनाचं एक धोरण या ठिकाणी आपण जाहीर करू। दुसरा महत्त्वाचा विषय जो जोरगेवार साहेबांनी विचारला की शेतकऱ्यांना बियाणं जर कमी उत्पन्न झालं तर त्यांच्या नुकसानीबद्दल काय। जेव्हा आपण पंचनामा करतो, आम्ही देखील ही बात अनेकदा अनुभवली की मग एकदा बियाणं जर खराब असल्याचं सिद्ध झालं तर त्या अहवालावर आपण त्या शेतकऱ्याला म्हणतो की तो कंझ्युमर कोर्टमध्ये जा आणि त्याला कंझ्युमर कोर्टमध्ये जाऊन त्याला ती केस न्यायालयात लढावी लागते। हे या बाबीवर मी माननीय मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा केली तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 2 धोरण या ठिकाणी तयार करण्याचे निर्देश दिले आहे आणि शासन त्याबद्दल देखील त्या संदर्भामध्ये कारवाई सुरू आहे। एक तर नुकसान झाले असल्या शेतकऱ्यांचा त्याला मदत कशी करता येईल, त्याला नुकसान भरपाई कशी देता येईल या संदर्भामध्ये आपण याचा देखील समावेश त्यामध्ये केलेला आहे। आणि दुसरं की अनेकदा शेतकऱ्यांचं त्याच्याही पुढे जाऊन मी आपल्याला सांगतो की शेतकरी आपले पिकं विकतात, मात्र त्याचा काही रेकॉर्ड राहत नाही आणि मग त्या व्यापाऱ्यांनी जर शेतकऱ्याला पैसे दिले नाही तर त्याला देखील आपण कोर्टात जावं लागतो। त्यामुळे या संदर्भात देखील एक नवीन एसओपी आपण करत आहोत। राज्याच्या शेतकऱ्यांना ज्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी जे जे निर्णय शासनाकडे घेणे अपेक्षित आहे ते सर्व निर्णय घेण्यासाठी सरकार विचार करत आहे आणि लवकरच या संदर्भामध्ये धोरण जाहीर करण्यात येईल।